हाय. हाय. आय एम साई. मी आधी. बस ना प्लीज. I was expecting a Netflix hero, but got a TikTok shot instead. Your profile picture was lying a little bit there too. Mine too, but माझ्यावरती I think 2 फिल्टर्सची उधारी असेल. नाही पण तू थोडी वेगळीच दिसतेस. हो, फिल्टरलेस व्हर्जन ॲज इन रिअल डील. लोक म्हणतात मी फोटोपेक्षा लाईव्हमध्ये जास्त डेंजरस आहे. हॉट कॉफी विदाउट शुगर. मला पण सेम. स्वीटनेसचा माझ्या लाईफमध्ये ओव्हरडोसच आहे. नाही म्हणजे तसं नाही. मी आधी आणि तू ना माझ्या फ्रेंड्स. तू तो व्हायरल फाईटवाला यूट्यूब हिरो ना. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. माझ्या नेबरहूडमधल्या कुत्र्यांपेक्षाही जास्त तू फेमस आहेस. तसं काय नाही. अरे चल मजा घेते. बट सिरियसली तू फेमस तर आहेस, फक्त कारणं चुकीची आहेत. बरं तू कोल्हापूरची नाही आहेस काय? मी कोल्हापूरचीच आहे. मग तुझी भाषा तशी वाटत नाही. अरे भावा येतं की मला बोलता, आणि शिव्या तर खूप जास्त चांगल्या देता येतात. तू ते सिरियल वगैरे जास्त बघतोस का? बाय द वे तू टिंडर डेटवरती आलायस की अजूनही तुझ्या एक्सचे फोटो झूम करून बघतोस? नाही मी फ्रेंडशिपसाठी आलो. फ्रेंडशिप टिंडरवरती? तुझ्याकडे व्हॉट्सअप ग्रुप नाही आहेत का? दिसून आले मी स्ट्रेट बोलते. कन्फ्यूज लोकांची मला जमत नाही, आणि तुला तुझ्या एक्सची अजून क्लॅरिटी नाही आहे. तू क्लिअर होशील तेव्हा भेटू. टिल देन स्वाईप लेफ्ट रोमिओ. बाय. येस. भारी आला फोटो. स्टोरी लाव. #फ्रेंड झोन. हां शेअर कर की. ए नको गच्च झाले पोट. बर परवा स्टोरी बघितली. तुझा काय नवीन विषय चालू आहे काय? हे जरा डोक्यावर पडलाय का तुम्ही? पहिला सांगलो तसलं काय नाही आहे. मग श्रुती काय म्हणत्या? तिच्या घरी चाललो इन्व्हिटेशन द्यायला आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीचं. मग तुम्ही पण येताय ना? अरे विषय काय येणार की बाबा. ए बरं ऐका ना, मला जरा गडबड आहे. फक्त त्या आजाला सांगा की बाकी सगळ्यांना इन्व्हिटेशन दे म्हणून. बरं येऊ काय मी? बरोबर चालेल. बाय बाय. त्या आजाला व्यवस्थित सांगायला पाहिजे. मागच्या टायमाला त्याच्या गर्लफ्रेंडला सांगायचं विसरला. ये वय बाबा. बोंबा बोंब छान नाही ते. कोण उरग त्याला? हां आणि त्या गर्लफ्रेंडला सांग म्हणा तेवढं. एका दिवसात ऑनलाईनची 2 स्थळं. शायरा वाईब्स मॅच करायच्या काळात अजूनही लोक कुठली मॅच करतात. तुला आवडलीत का स्थळ? मग कर ना लग्न. मी असं बोलले का श्रेयस? पण एक मात्र खरं, मी अजूनही ट्राय करते, आणि सिच्युएशन हाताबाहेर चालले पण तू काहीच करत नाहीयेस. तुला अजून एक गोष्ट सांगायची. मला मेल आलाय जॉब ऑफरचा सिंगापूरमध्ये. नेक्स्ट मंथ जॉईनिंग आहे. लॉंग डिस्टन्स मध्ये राहू. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप? स्नेहल आपण काही कॉलेज स्टुडंट आहे का? मी अजूनही स्ट्रगल करतोय. माझा स्टार्टअपचा फंड अडकलाय. अवघड आहे. माझ्यासाठी हे सोपं नाहीये श्रेयस, आणि मला ही अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची. ब्रेकअप करायचंय का? मी असं नाही म्हणत आहे श्रेयस, पण आपलं इक्वेशन बदलणार आहे हे नक्की. आणि ऑनेस्टली मला भीती वाटते. आपण एकत्र राहू शकणार की नाही याची.
मला कशाला बोलवलंय? कपल थेरपी द्यायला की विटनेस बनवायला? तिला घरी सोडून ये. 1 मिनिट सुरेश, काय तो सोक्षमोक्ष लावायचंच आहे आज. यार मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय, हे खूप टॉक्सिक होतंय रे. काय असेल ते एकदाचा फायनल करून टाका आणि मला सारखं सारखं बोलवत जाऊ नका रे तुम्ही. तुमच्या रिक्षाचं तिसरं चाक बनायचं नाहीये मला. बघा, मी छोटा मुंह बडी बात बोलत असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये फाईट्स आहेत, मे बी काही मिसअंडरस्टँडिंग पण असतीलच, पण सारखा सारखा जर सर्वायवल मोड लागत असेल ना, तर ते रिलेशन नाहीये, फक्त एक्सटेन्शन आहे प्रॉब्लेम्स. तर आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. प्रॉब्लेम सोडवायचे की रिलेशनशिप? मी जातो अँड पे द बिल्स. इन्व्हिटेशन व्हॉट्सअप केलं होतंच ना, घरी यायची काही गरज नव्हती. कशाला? नुसतं स्टेटस टाकलं असतं तरी आम्ही आलो असतो. कसं आहे ना आजोबा, समोरून इन्व्हिटेशन दिलं ना जरा बरं असतंय. मला असं वाटतं की काकू तुम्ही पण यावं आणि आजोबा तुम्ही पण यावं. नक्की. ते नाही येणार आहेत, त्यांचे वेगळे प्लॅन्स आहेत. नाही, बरोबर आहे. ऍक्च्युली काय ना की आई बाबा दरवर्षी खूप साध्यापणाने सेलिब्रेट करतात, पण मी आणि दादानं ठरवलं की आपण एक फॅमिली डिनर डेट प्लॅन करूया. म्हणजे काय आहे की रेग्युलर हॉटेलिंग आपण करतच असतो, त्यामुळे आम्ही हे सगळं प्लॅन करतोय. आईचे पण मैत्रिणी येत आहेत, माझे पण फ्रेंड्स येत आहेत. तर अशा स्पेशल मुवमेंट्स रेअर असतात ना, तर सगळेजण असले की जरा बरं असते. नाही का, दादासोबत काय माझा फोन झाला नाही. मी आता हॉटेलमध्ये आहे, मी जरा तयारी करतो सेलिब्रेशनची. मी तुला बरं मी फोन करून बघतो आणि कॉल करतो तुला. हाय. 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 थोडे लवकर आले, म्हटलं काही हेल्प हवी असेल तुला तर. ओके, बरं झालं आलीस. म्हणजे वेलकम वेलकम. मी जरा आलोच फोन करून. केक आणलाय, फुगे आणल्यात, बुके आणल्यात आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन पण मीच दिले. मला सांग, त्या जाईला कोण बोलवलं? तूच सांगितलंस की सगळ्यांना बोलवायला. डोसकं बिस्कं फिरलंय का रे तुझं? अकला काय घाण ठेवता का काय मी तुम्ही? ए म्हशे गबस. अरे ती काय सगळ्यात येत नाही काय? तर तुम्ही हे बघ, HP चहा तुला आवडतो ना? मस्तपैकी तुला चहा करून देते, जसा तुला हवा तसा. आई, घरी गेल्यावर मला लवकर जायचंय. अगं, आज संध्याकाळी थांबणार आहेस ना तू? आधीची पार्टी विसरलीस? हो, पण मला वाटत होतं तू थांबशील. मला जावं लागणार आहे आई. बर, अजून काय घ्यायचं ते घेऊयात. आज मुलांनी इतकं सुंदर सेलिब्रेशन केलंय. माझ्या मैत्रिणी पण आले आहेत, त्यांचे मित्र पण आले आहेत. खरं तर मला खूप भरून आलंय. आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली. इतक्या वर्षात तुम्ही मला खूप साथ दिली, सांभाळून घेतलं. माझे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही समजून घेतलेत. माझे एक छान मित्र झालात आणि भरपूर प्रेम दिलं. आपण कधी आपल्या फॅमिलीला थँक्यू म्हणत नाही ना.
पण आज मला म्हणायचंय थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मलाही काहीतरी बोलायचं. अरे श्रेयस, कुठे होतास एवढा वेळ? अरे तुला किती फोन लावले. आई बाबा, खरं सांगू का, आयुष्याचा खरा अर्थ तुमच्यामुळेच आम्हाला कळाला. नाती कशी जपायची ते तुम्ही आम्हाला शिकवलं. कितीही प्रॉब्लेम आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून हसत हसत जगायचं तुमच्यामुळेच मला कळालं. मी खूप चुका केल्या, मी वाया गेलोय असंही लोक म्हणाले, पण तुम्ही दोघं नेहमी माझ्यासोबत होतात, राहिलात आणि पुढेही असाल. पण मी आज बदललो आणि याचं अजून एक कारण म्हणजे स्नेहल. गेली 5 वर्ष आम्ही एकत्र आलो आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलं. हे तुम्हाला आत्ता सांगतो? हा, म्हणजे बाबा ऍक्च्युली मला सांगणारच होतो. म्हणजे काय आहे की आम्ही ठरवत होतो की अरे माहिती आहे आम्हाला सगळं. आम्ही वाट बघत होतो की तू कधी सांगतोस ते. तुम्ही कुठे पडता, कुठे जाता, हे सगळं माहिती आहे मला. मला कसं माहिती? अरे कसं म्हणजे? अरे आम्ही सुद्धा सोशल मीडियावरती असतो, आम्हाला सुद्धा त्यातलं सगळं कळतं. आणि काय आहे, अरे मुलांच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी पालकांना एक अकाउंट काढावंच लागतं. काका, येस, तुमचं फेक अकाउंट आहे? तो आहे ना. आयडीचं नाव सांगा ना. आयडी सांगू? मला माहिती नाही. ते 007 साक्षीवालं नाही ना? नाही. हे नॉटी नॉटी डॉली तुमचं आहे? कुणाच ठाऊक. या श्रुती, श्रुती, थांब ना. का चाललीस तू? मला एक इम्पॉर्टंट काम आहे. आपण नंतर बोलूयात ना. बरं, मी सोडायला येऊ का तुला? नाही, मी तुला नंतर सांगते आधी. हा, बाय. सॉरी, बाय बाय. तुझी आई इतकी वर्ष एकटीच जगली. तिलाही काय नाही, स्वतःचं आयुष्य जगायचं, थोडं हॅपी व्हायचं. आई म्हणून कुठेच कमी पडले नाही. मी तुझा बाप होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी तुझ्या विरोधात नाही जाणार कधीच. आई, तुझ्या हॅपीनेस साठी तुला माझ्या परमिशनची गरज नाहीये. मी त्यांना बाबाच म्हणू ना. ए थांबा थांबा थांबा. काय कुठे? स्टोरी संपली, हॅपी एंडिंग? अजून 5वा एपिसोड बाकी आहे, लक्षात घ्या.
आणि 5व्या एपिसोडमध्ये खूप काही होणार आहे. आणि हो, तुमच्यासाठी ना एक सरप्राईज सुद्धा आहे. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या एपिसोड्सना खूप प्रेम दिलं, त्यामुळे 5व्या एपिसोडसाठी तुम्हाला आठवडाभर थांबण्याची गरज नाही. कारण 5वा एपिसोड आपण लगेच उद्या दुपारी 12 वाजता रिलीज करतो. हां, पण आमच्या SOS मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, 5व्या एपिसोड नक्की बघा. चलो बाय.